आपण यूज करतो एनर्जी कन्झर्वेशन इलेक्ट्रिकल मशीन्स. सो त्या इक्विपमेंटचं किंवा त्या मशीनचं एनर्जी कन्झर्वेशन कुठल्या मेथडने आपण करू शकतो, किंवा जर एनर्जी कन्झर्वेशन टेक्निक्स कुठले आहे, ठीक आहे. तर मग त्यासाठी आपल्याला कुठले इक्विपमेंट यूज करू आपण ती एनर्जी इफिशियंट किंवा एनर्जी आपण कन्झर्व करू शकतो इन इंडस्ट्री. जनरली मोटर्स असतील, ट्रान्सफॉर्मर असतील, अजून काही अप्लायन्सेस असतील, तर ते आपण इंडस्ट्रीमध्ये हे यूज करत असतो, ठीक आहे. सो त्यांना रिप्लेसमेंट किंवा त्या इक्विपमेंट यूज करून कुठले आपण टेक्निक्स यूज करून आपण एनर्जी ही वाचू शकतो, कन्झर्व करू शकतो, ते आपल्याला बघायचे आहे. एनर्जी कन्झर्वेशन टेक्निक्स इन मशीन्स, ठीक आहे. सो आपण लास्ट लेक्चरला बघितलं तर एनर्जी इफिशियंट मोटर्स. व्हॉट इज मीन बाय एनर्जी इफिशियंट मोटर? The 70% of electricity in industry is consumed by electric motor. 3 फेज इंडक्शन मोटर असतील, डीसी मोटर्स असतील, कन्व्हेयर बेल्ट्स असतील, एलिव्हेटर्स असतील, किंवा काही मिलिंग ऑपरेशन्स असतील, ड्रिलिंग ऑपरेशन असतील, तर हे सर्व ऑपरेशन त्या ठिकाणी होत असताना जे काही मोटर्स यूज होतात, नियर अबाउट 70% ह्या मोटर्स असतात इंडस्ट्रीमध्ये. कुठली पण इंडस्ट्री असेल किंवा सेक्टर असेल, ॲग्रिकल्चर सेक्टर असेल, डोमेस्टिक सेक्टर असेल, इंडस्ट्रियल सेक्टर असेल, तर नियर अबाउट 70 to 80% हे एनर्जी आपण जे काही मोटर्स आहे, इंडक्शन मोटर्स आहे, डी सी मोटर्स आहे, या त्या ठिकाणी यूज होत असतात. सो तर त्याला रिप्लेसमेंट म्हणून आपण जर त्या ठिकाणी एनर्जी इफिशियंट मोटर जर आपण त्या ठिकाणी यूज जर केली, तर ऑब्व्हियसली आपण जो काय आपला एम आहे एनर्जी कन्झर्वेशन, तो आपण फुलफिल करू शकतो. इन ॲग्रिकल्चर सेक्टर ऑल्सो इलेक्ट्रिक मोटर आर वाईडली यूज. ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये जर तुम्ही बघितलं 3 फेज इंडक्शन मोटर, सबमर्शिबल पंप्स त्या ठिकाणी यूज होतात. In most of domestic appliances also electric motors are used, so maximum energy can be saved by electric motor. So energy efficient motor, by using energy efficient motor we can save the energy, maximum energy, by using electric motor. So energy efficient motor, in efficiency of motor is more than the standard motor, then it is called as energy efficient motor. What is mean by energy efficient motor, right? So if efficiency of motor is more than the standard motor, then it is called as energy efficient motor. जे आपण रिसेंटली ज्या मोटर यूज करतो त्यांची इफिशियन्सी जर 80% 85% असेल, तर जे काही एनर्जी इफिशियंट मोटर असेल त्याची इफिशियन्सी 90% 95%, नियर अबाउट 97%. तो रेग्युलर मोटरपेक्षा ज्या काही मोटर्स आहे ज्यांची इफिशियन्सी मोर आहे, अशा मोटरला आपण एनर्जी इफिशियंट मोटर म्हणू शकतो. सो एनर्जी इफिशियंट मोटर हॅव त्याच्या कुठल्या क्वालिटीज आहे. गुड क्वालिटी इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक सर्किट. त्या मोटरमध्ये जे काही सर्किट आपण यूज करतो, स्टेटर वाइंडिंग असेल, रोटर वाइंडिंग असेल, ठीक आहे, आर्मेचर असेल, जनरली आपण कॉपर मटेरियल यूज करतो वाइंडिंग तयार करत असताना. सो गुड क्वालिटी ऑफ इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक सर्किट, देन गुड डिझाईन. जे काही कॉपर तुम्हाला आता झालं, कॉपरचं जे काही मटेरियल आहे ते जर आपण यूज केलं तर त्याचे लॉसेस कमी असणार आहेत, ठीक आहे. सो गुड डिझाईन, हाय इफिशियन्सी, हाय क्वालिटी मटेरियल यूज इन construction or in design of electric motor, right? So या मोटरला आपण एनर्जी इफिशियंट मोटर म्हणू शकतो. Then what is the advantages of energy efficient motor? The less power loss due to high efficiency. Obviously losses कमी म्हणजे इफिशियन्सी जास्त, ठीक आहे. का इफिशियन्सी कुठल्या पण इक्विपमेंटची मशीनची कमी का होते, त्यामध्ये लॉसेस जर वाढले, लॉसेस जर इन्क्रीज झाले, तर त्या इक्विपमेंटची त्या मशीनची इफिशियन्सी ही कमी होते. सो लेस पॉवर लॉस ड्यू टू हाय इफिशियन्सी, ठीक आहे. देन इम्प्रूव्ह पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह होतो. देन लेस हिटिंग, फ्रिक्शन लॉसेस जर कमी असेल, नॉईज कमी असेल, ठीक आहे, प्रॉपर मेंटेनन्स जर केलेला असेल, तर हिटिंग, मोटर हिट होण्याचं जे प्रमाण आहे ते सुद्धा कमी असतं. ऑब्व्हियसली लेस व्हायब्रेशन इन इफिशियन्सी विथ द व्हायब्रेशन इन लोड. जर लोड जर इन्क्रीज केला तर बऱ्याचशा मोटर जर तुम्ही जर बघितलं, जसं जसं आपण लोड जर इन्क्रीज करतो तर त्या पद्धतीने व्हायब्रेशन सुद्धा हे वाढतात किंवा व्हायब्रेशन हे इन्क्रीज होतात. बट एनर्जी इफिशियंट मोटरमध्ये जर लोड जरी आपण इन्क्रीज केला तर त्याचं व्हायब्रेशन हे वाढत नाही. लेस नॉईज, ते कॅन सस्टेन ओव्हरलोड जो काय आपण जर मोटरवरती जर दिला तर ती मोटर सस्टेन करू शकते. तर त्या ह्या सर्व ज्या काही क्वालिटी ज्या मोटरमध्ये आहे त्या मोटरला आपण म्हणतो एनर्जी इफिशियंट मोटर. देन स्टेप्स टू इम्प्रूव्ह इफिशियन्सी ऑफ मोटर.
which steps we have to follow for improving the efficiency of motor. स्टेटर वाइंडिंग, रोटर वाइंडिंग, कोर लॉसेस, विंडेज लॉसेस, म्हणजे थोडक्यात लॉसेस जर आपण कमी केली, ठीक आहे, तर आपण मोटरची इफिशियन्सी ही वाढवू शकतो. मग ते जे कोअर लॉसेस असतील, आयर्न लॉसेस असतील, फ्रिक्शन लॉसेस असतील, लॉसेस ज्या पद्धतीने आपण मेंटेन ठेवू, कमी करू, त्या पद्धतीने मोटरची इफिशियन्सी आपण ही वाढवू शकतो. देन ऑपॉर्च्युनिटी ऑफ एनर्जी कन्झर्वेशन व्हाईल युझिंग मोटर. ठीक आहे. यूज प्रॉपर साईज ऑफ मोटर. आपल्याला जर एनर्जी कन्झर्वेशन जर करायचं आहे, एनर्जी कन्झर्व जर करायची आहे तर आपण कुठकुठल्या क्वालिटीज, कुठकुठल्या ऑपॉर्च्युनिटी आपण त्या ठिकाणी फॉलो करू शकतो. यूज प्रॉपर साईज ऑफ मोटर. तर 7 HP मोटरची आपल्याला जर रिक्वायरमेंट असेल तर त्या ठिकाणी आपण 7 HP मोटर वापरली पाहिजे. बऱ्याच ठिकाणी 3 HP मोटरची रिक्वायरमेंट असेल, त्या ठिकाणी 5 HP किंवा 7 HP मोटर ह्या जास्त हॉर्स पॉवरच्या मोटर ह्या त्या ठिकाणी यूज केल्या जातात. जेवढा लोड आहे, जेवढी रिक्वायरमेंट आहे तेवढी जर मोटर आपण प्रॉपर साईजची जर त्या ठिकाणी जर यूज केली तर आपण एनर्जी सेव्ह करू शकतो. इम्प्रूव्ह ड्राईव्ह ट्रान्समिशन इफिशियन्सी, इम्प्रूव्ह मोटर ऑपरेटिंग सिस्टीम, स्टॉप रिडंडंट मोटर, यूज एनर्जी इफिशियंट मोटर. या सर्व गोष्टी यूज करून आपण जे काही एनर्जी कन्झर्वेशन इन मोटर हे आपण फुलफिल करू शकतो. एनर्जी कन्झर्वेशन युझिंग सॉफ्ट स्टार्टर. स्टार्टर, पहिल्यांदा स्टार्टरचं फंक्शन काय ते क्लिअर करून घ्या. मी लास्ट लेक्चरला पण सांगितलं होतं की ॲट द टाईम ऑफ स्टार्टिंग आपली जी काही इंडक्शन मोटर आहे ती सप्लायकडनं जास्त करंट ड्रॉ करते. सो तो जो काही स्टार्टिंग करंट आहे त्याला आपण स्टार्टिंग करंट म्हणतो. तो स्टार्टिंग करंट जर आपल्याला लिमिट करायचा असतो तर तो लिमिट करण्यासाठी आपण ही स्टार्टर यूज करत असतो. स्टार्टरची डिफरंट टाईप्स आहे अकॉर्डिंग टू द मोटर classification. Three-phase induction motor classified into two types. Basically, first one is a squirrel cage induction motor and second one is a slip ring induction motor. So, in case of squirrel cage induction motor, the rotor bars are short-circuited with the help of end ring. But in case of slip ring induction motor, slip ring induction motorच्या रोटर वाइंडिंगच्या सिरीजमध्ये तुमचा व्हॅरिएबल रेजिस्टन्स आपण ॲड केलेला असतो. सो स्क्विरल टाईप आणि स्लिप रिंग इंडक्शन मोटर या दोन्ही टाईपनुसार मोटर जे काही स्टार्टर आपण यूज करतो ते पण डिफरंट स्टार्टर्स आहे. सो स्टार्टरचं पहिले फंक्शन तुमचं क्लिअर होणं गरजेचं आहे. टू लिमिट द स्टार्टिंग करंट. दिस इज द मेन फंक्शन ऑफ स्टार्टर, राईट. अँड सेकंडरी फंक्शन इज टू स्टार्ट और स्टॉप द मोटर. ठीक आहे. सो वेन टू लिमिट स्टार्टिंग करंट, व्हॉट इज द यूज ऑफ सॉफ्ट स्टार्टर? Limit the starting current. In case of motor is needed to make on off again and again, then we have to use soft starter. If jerk is produced at the starting due to step voltage, then we have to use the soft starter, right? Then what is a soft starter? In soft starter there are no moving part. जे काही सॉफ्ट स्टार्टर आहे त्यामध्ये जे काही मुव्हिंग पार्ट आणि स्टॅटिक पार्ट दोन पद्धतीचे पार्ट असतात. कुठलं पण इक्विपमेंट असेल, जसं आपण ट्रान्सफॉर्मर जर म्हटलं तर ट्रान्सफॉर्मरचं आपण डेफिनेशन लिहितानाच पहिले एक लाईन लिहितो, ट्रान्सफॉर्मर इज अ स्टॅटिक डिव्हाइस. आता स्टॅटिक डिव्हाइसचं मिनिंग काय होतो? कारण ट्रान्सफॉर्मरमध्ये कुठल्याही प्रकारचा रोटेटिंग पार्ट नसतो. जनरली ट्रान्सफॉर्मरमध्ये मेन जर पार्ट जर बघायला गेले, मेन कॉम्पोनंट, तर त्यामध्ये तुमचं प्रायमरी वाइंडिंग, सेकंडरी वाइंडिंग आणि ट्रान्सफॉर्मरची कोर. तर ट्रान्सफॉर्मरमध्ये जेवढे काही कॉम्पोनंट्स आहे ते सर्व तुमचे स्टॅटिक डिव्हाइसेस, स्टेशनरी पार्ट आहे. ठीक. सो आणि मोटरमध्ये जर बघायला गेलं त्यामध्ये एक स्टेटर असतं, दुसरं रोटर. स्टेटर म्हणजे तुमचं स्टेशनरी पार्ट आणि रोटर म्हणजे तुमचा रोटेटिंग पार्ट, राईट. सो इन अ सॉफ्ट स्टार्टर देर इज नो मूव्हिंग पार्ट. मीन्स ऑल कॉम्पोनंट्स यूज इन अ सॉफ्ट स्टार्टर इज ऑल आर काय स्टॅटिक. ठीक आहे. there is no moving part. In this starter, phase angle between load current and supply voltage is measured and one feedback signal is generated. आता हे सॉफ्ट स्टार्टर कसं वर्क होतं? स्टार्टर phase angle between load current and supply voltage is measured and one feedback signal is generated. लोड करंट आणि सप्लाय व्होल्टेज मधला जो काही फेज अँगल आहे तो हे सॉफ्ट स्टार्टर मेजर करतो आणि एक फीडबॅक सिग्नल त्या ठिकाणी जनरेट होतो. तो फीडबॅक सिग्नल इज that feedback signal is compared with our reference signal.
दॅट फीडबॅक सिग्नल इज कम्पेअर विथ वन रेफरन्स सिग्नल. रेफरन्स म्हणजे काही स्टँडर्ड सिग्नल त्या ठिकाणी स्टँडर्ड म्हणून दिलेले असतात, त्याला त्या रेफरन्स सिग्नल फीडबॅक काय करतो, रेफरन्स सिग्नलला कम्पेअर करतो. वन एरर सिग्नल दॅट इज ACR is fired with this signal and input voltage of motor can be controlled. आपलं जे काही इनपुट व्होल्टेज आहे मोटरचं ते कंट्रोल करायचं आहे. सो ते कंट्रोल कसं होतं, सुरुवातीला हा सॉफ्ट स्टार्टर काय करतो, जे काही फेज अँगल आणि लोड करंट आणि सप्लाय व्होल्टेजमधला जो काही फेज अँगल आहे तो मेजर करतो आणि एक फीडबॅक सिग्नल तयार करतो. तो फीडबॅक सिग्नल कम्पेअर करतो एका स्टँडर्ड सिग्नलची, रेफरन्स सिग्नलची, आणि तो सिग्नल ACRला दिल्यानंतर ACR फायर होतो आणि इनपुट व्होल्टेज कंट्रोल केला जातो. ठीक आहे. देन factor. Angle between also called as power factor. Right? पॉवर फॅक्टर जनरली आपण कॉस फायने डिनोट करतो, लक्षात राहू दे. द कॉजेस ऑफ लो पॉवर फॅक्टर, विच आर द कॉजेस ऑफ लो पॉवर फॅक्टर. आपल्याला एनर्जी इफिशियंट करायची आहे मशीन्समधली इलेक्ट्रिक. पॉवर फॅक्टर लो होऊ शकतो. इन्क्रीजिंग सिस्टीम व्होल्टेज, सडनली जर सिस्टीम व्होल्टेज इन्क्रीज झालं तर त्यामुळे सुद्धा पॉवर फॅक्टर लो होतो. इम्प्रॉपर मेंटेनन्स ऑफ मोटर, मोटरचा जर मेंटेनन्स प्रॉपर नसेल तर त्यावेळेससुद्धा पॉवर फॅक्टर लो होण्याचे चान्सेस जास्त असतात. ओव्हर हिटिंग ऑफ इक्विपमेंट, अशा केसमध्ये सुद्धा पॉवर फॅक्टर कमी होतो. increases, so cable or line used to supply power should be higher rating. ठीक आहे. पॉवर फॅक्टर जर लो झाला तर करंट इन्क्रीज होतो. करंट इन्क्रीज झाला तर आपलं जे काही कंडक्टर्स आहे किंवा केबल्स आहे तर त्या केबलमधले जे काही कंडक्टर्स आहेत तर त्यांचं जे डायमीटर आहे ते डायमीटर इन्क्रीज होतं. ठीक आहे. सो साईज त्या केबलची सुद्धा इन्क्रीज होते. ड्यू टू हाय व्हॅल्यू ऑफ करंट व्होल्टेज ड्रॉप इज इन्क्रीजेस विच ड्यू बॅड व्होल्टेज रेग्युलेशन. हाय करंट जर झाला तर व्होल्टेज ड्रॉप होतो आणि व्होल्टेज ड्रॉप झाला तर व्होल्टेज रेग्युलेशन हे डिफ्लेक्ट होतं किंवा कमी होतं. एफिशियन्सी डिक्रीजेस, ऑब्वियसली लॉसेस इन्क्रीज होत आहे, व्होल्टेज सडनली व्होल्टेज रेग्युलेशन डिफ्लेक्ट होतं आहे, कमी होतं आहे, तर त्याचा इम्पॅक्ट तुमच्या एफिशियन्सीवरती होणारच आहे. एफिशियन्सी इज डिक्रीजेस. इफ प्लांट ऑपरेट्स ऑन लो पॉवर फॅक्टर दे हॅव टू पे पेनल्टी. ठीक आहे. हा पॉईंट पण आपण लास्ट लेक्चरला बघितला होता. द ॲडव्हान्टेजेस ऑफ पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट. ठीक आहे. पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट करण्याचे कुठकुठले ॲडव्हान्टेजेस आहे. लेस केव्ही रेटिंग इक्विपमेंट इज रिक्वायर्ड सो कॉस्ट इज रिड्यूस. ठीक आहे. केबल साईड गेट रिड्यूस ड्यू टू लो व्हॅल्यू ऑफ करंट सो कॉस्ट ऑफ केबल ऑल्सो रिड्यूस. जर पॉवर फॅक्टर जर कमी झाला, करंट वाढतो, करंट वाढला तर तुमच्या कंडक्टरची डायमीटर वाढवावं लागते, त्यामुळे केबलची साईज वाढते, केबल बनवण्यासाठी लागणारं मटेरियल वाढतं, कॉस्टिंग वाढते. ठीक आहे. सो जर पॉवर फॅक्टर जर आपण मेंटेन केला, इम्प्रूव्ह जर केला तर साईज करंटची व्हॅल्यू कमी होते. करंट कमी झाल्यामुळे तुमचं कंडक्टरचं डायमीटर कमी होतं आणि केबलची साईज पण कमी होते. ठीक आहे. व्होल्टेज ड्रॉप इज डिक्रीज अँड इट विल गेट गुड व्होल्टेज रेग्युलेशन. व्होल्टेज रेग्युलेशनसुद्धा वाढतं.
लेस हिटिंग, हाय इफिशियन्सी. ठीक आहे, हे झाले तुमचे ॲडव्हान्टेजेस ऑफ good power factor or power factor improvement. There are various methods used for power factor improvement. Which are the methods? असा पद्धतीचा क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकता. कुठकुठल्या टाईपचे मेथड्स आहे पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंटचे, तर त्या मेथड्स आपण बघतोय. यूज ऑफ एनर्जी इफिशियंट मोटर. एनर्जी इफिशियंट मोटर काय असते आपण बघितलं. यूज ऑफ फेज ॲडव्हान्सर, यूज ऑफ कॅपॅसिटर बुस्टर, कॅपॅसिटर बँक आपण ज्याला म्हणतो, यूज ऑफ सिंक्रोनस कंडेन्सर, यूज ऑफ स्टॅटिक कॅपॅसिटर. या मेथडने आपण पॉवर फॅक्टर हा इम्प्रूव्ह करतो. थोडक्यात जर तुम्हाला जर एक्झाम्पल सांगायचं जर झालं तर आपला जो काही सिलिंग फॅन आहे, सिंगल फेज मोटरवरती किंवा सिंगल फेज सप्लायवरती जो आपला फॅन चालतो, सिलिंग फॅन आपण ज्याला म्हणतो, त्या सिलिंग फॅनमध्ये सुद्धा एक कॅपॅसिटर असतं आणि ते कॅपॅसिटर पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंटचं काम करत असतं. तर ह्या मेथड यूज करून आपण पॉवर फॅक्टर हा इम्प्रूव्ह करू शकतो. इफेक्ट ऑफ हार्मोनिक्स ऑन मोटर. फर्स्ट, हार्मोनिक्स म्हणजे काय ते क्लिअर करून घ्या. दिस इज द अनवॉन्टेड फ्रिक्वेन्सी कॉम्पोनंट. दिस इज द अनवॉन्टेड फ्रिक्वेन्सी कॉम्पोनंट इज कॉल्ड ॲज हार्मोनिक्स. हवं तर लिहून घ्या, नोटबुकमध्ये लिहून घ्या. हार्मोनिक्स. व्हॉट इज मीन बाय हार्मोनिक्स? राईट डाऊन. व्हॉट इज मीन बाय हार्मोनिक्स? आवाज येतोय ना स्टुडंट? अरे आवाज येतोय का गोटेकर? हो सर. बाकीचे नका रिप्लाय करायला काही प्रॉब्लेम आहे का? का आवाज येत नाही तुम्हाला? ठीक आहे, राईट डाऊन. व्हॉट इज मीन बाय हार्मोनिक्स? Unwanted frequency component. Unwanted frequency component. Unwanted frequency component is called as harmonics. Unwanted frequency component is called as harmonics. So, effect of harmonics on motor. Definition झाली लिहून? परत येस सांगू. सर. Unwanted frequency component is called as harmonics. Harmonics are disturbance of fundamental waveform. आपली जी काही नॉर्मल वेवफॉर्म असते तर त्या नॉर्मल वेवफॉर्ममध्ये जे काही डिस्टर्बन्स जे काही प्रोड्यूस करतात, तर त्या कॉम्पोनंटला किंवा त्या अनवॉन्टेड फ्रिक्वेन्सी कॉम्पोनंटला आपण म्हणतो हार्मोनिक्स. इट्स कॉल्ड ॲज हार्मोनिक्स. राईट. हार्मोनिक फ्रिक्वेन्सी इज मल्टिपल इंटिग्रेशन ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. आपली जी नॉर्मल स्क्वेअर असते किंवा नॉर्मल आपली हाफ सायकल असतं, ठीक आहे, वेवफॉर्म, तर त्या वेवफॉर्ममध्ये जी काही नॉर्मल वेवफॉर्म आहे तर ती डिस्टर्ब जी होते, तर ती डिस्टर्ब कशामध्ये? ह्या अनवॉन्टेड फ्रिक्वेन्सी कॉम्पोनंटमध्ये. त्याला आपण हार्मोनिक्स म्हणतो. इफ जर 50 जर असेल, स्टँडर्ड फ्रिक्वेन्सी आपली 50 हर्ट्ज, देन थर्ड हार्मोनिक्स इज of 50 into 3 means it is a 150 hertz. So frequency disturb होते. थर्ड हार्मोनिक, फोर्थ हार्मोनिक, ठीक आहे. तरी हार्मोनिक्समध्ये फ्रिक्वेन्सी काय होते? डिस्टर्ब होते. तर त्याला म्हणतो आपण अनवॉन्टेड फ्रिक्वेन्सी कॉम्पोनंट इज कॉल्ड एज हार्मोनिक्स. 50 इंटू जर थर्ड हार्मोनिक जर तिथे क्रिएट जर झाला तर त्याला आपण त्याची हर्ट्स रेटिंग कशी फाइंड आउट करू शकतो? 50 इंटू 3 इट इज अ 150 हर्ट्स. असं 50 इंटू 4 त्या पद्धतीने 200 हर्ट्ज. ठीक आहे. 50 इंटू 5 250 हर्ट्ज. ठीक आहे. ड्यू टू हार्मोनिक्स हीट लॉस गेट इंक्रीजेस. हीट लॉस गेट इंक्रीजेस.
हॅलो सर, म्हणजे तिकडे थर्ड हार्मोनिक असं लिहिलंय, तिथे फिफ्थ जर असलं तर इंटू 5 करायचं का? येस येस, राईट राईट राईट. जेवढे अनवॉन्टेड फ्रिक्वेन्सी कॉम्पोनंट त्यामध्ये ॲड होतील, हां, तर आपली स्टँडर्ड फ्रिक्वेन्सी किती आहे? 50 हर्ट्स. ठीक आहे ना. सो 50 इंटू दॅट हार्मोनिक कॉम्पोनंट्स. ठीक आहे. सो तेवढी फ्रिक्वेन्सी त्यामध्ये ॲड होते. तर तो झाला तुमचा डिस्टर्बन्स झाला, त्या नॉर्मल फ्रिक्वेन्सीमध्ये डिस्टर्बन्स झाला. ठीक आहे, कळत आहे ना? ओके. सो ड्यू टू हार्मोनिक्स हिट लॉस गेट इन्क्रीजेस. आता हे हार्मोनिक्स त्यामध्ये क्रिएट झाल्यामुळे काय काय होतं? हिट लॉस होतो, त्यानंतर ऑसिलेशन इन्क्रीज होता. जे काय आपले 3 ऑसिलेशन, 2 ऑसिलेशन, आपण ज्याला सायकल म्हणतो, नंबर ऑफ सायकल्स. ठीक आहे, 1 सायकल, 2 सायकल. व्हॉट इज मीन बाय सायकल? सायकल कंटिन्यूइंग 1 पॉझिटिव्ह हाफ पार्ट अँड 1 निगेटिव्ह हाफ पार्ट इज कॉल्ड ॲज 1 सायकल. सो त्याचे काय नंबर ऑफ ऑसिलेशन्स असतात वेव्हफॉर्मची, ते ऑसिलेशन काय होता? इन्क्रीज होता ड्यू टू दॅट हार्मोनिक्स. सो व्हॅरिएबल स्पीड ड्राईव्ह. तर ह्या व्हॅरिएबल स्पीड ड्राईव्ह यूज करून आपण एनर्जी इफिशियंट कशी करू शकतो? ऑल्सो नोन ॲज व्हॅरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह. व्हॅरिएबल स्पीड ड्राईव्ह इज यूज फॉर DC मोटर. VFD इज यूज इन AC मोटर. आता व्हॅरिएबल स्पीड ड्राईव्ह, व्हॅरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह, ठीक आहे, तर ही VSD व्हॅरिएबल स्पीड ड्राईव्ह यूज होतो आपण DC मोटरमध्ये, आणि व्हॅरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह यूज होतो तुमच्या AC मोटरमध्ये. ऑल्सो नोन ॲज व्हॅरिएबल व्होल्टेज व्हॅरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह. ठीक आहे, लक्षात घ्या. VSD हा DC मोटरमध्ये यूज होतो, VFD हा AC मोटरमध्ये यूज होतो. इट इज ऑल्सो नोन ॲज व्हॅरिएबल व्होल्टेज व्हॅरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह. Rectifier, filter, inverter and control circuit is used in operation of VFD, variable frequency drive. व्हॅरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्हची पहिले जे काही सर्किट डायग्राम आहे ती पहिलं बघून घ्या, आणि त्यानंतर मग सांगतो व्हॅरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह आपण कशासाठी यूज करतो. काही जे काही हार्मोनिक्स आहेत किंवा जे काही ऑसिलेशन्स आहेत ते मेंटेन करण्यासाठी, हे कंट्रोल करण्यासाठी आपण हा व्हॅरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह यूज करतो. ठीक आहे, तर त्यामध्ये काय काय असतं? AC लाईन्स, तुमचा हा डायोड ब्रिज रेक्टिफायर आहे, हा फिल्टर जो आहे, तर ही तुमची जी काय हार्मोनिक्स फिल्टर करण्याचं काम हा फिल्टर करतो. त्यानंतर इन्व्हर्टर आणि मोटर, म्हणजे हार्मोनिक्स रिड्यूस करण्यासाठी आपण हा VFD ड्राईव्ह यूज करतो. त्याची ब्लॉक डायग्राम आहे, हवं तर ही ब्लॉक डायग्राम तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये ड्रॉ करा. आपण पहिल्यांदा पुढचा पार्ट बघून घेऊ, त्यानंतर तुमच्या नोटबुकमध्ये ही VFD ड्राईव्हची जी काही डायग्राम आहे ती ड्रॉ करून घ्या. तर हा VFD ड्राईव्ह फक्त आपण ही जी काही हार्मोनिक्स आहेत ते कंट्रोल करण्यासाठी, व्होल्टेज मेंटेन करण्यासाठी आपण हा यूज करतो असतो, किंवा फ्रिक्वेन्सी मेंटेन करण्यासाठी आपण हा यूज करतो असतो, व्हॅरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह. त्याची 2 टाईप आहे. व्हॅरिएबल स्पीड ड्राईव्ह तो DC मोटरमध्ये यूज करतो, व्हॅरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह तो आपण AC मोटरमध्ये यूज करतो. ठीक आहे, तर त्यामध्ये काय काय असतं? रेक्टिफायर असतो, ठीक आहे, त्यानंतर फिल्टर असतो, इन्व्हर्टर असतं आणि कंट्रोल सर्किट असतं. तर त्याचं फक्त आपल्याला काही तुम्हाला सिलेबसमध्ये व्हॅरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह नाही आहे, पण फक्त त्याचं फंक्शन काय आहे आणि तो कशासाठी यूज होतो एवढं लक्षात राहू द्या फक्त. दे एनर्जी कन्झर्वेशन इन व्हेंटिलेशन अँड एअर कंडिशनिंग, AC एअर कंडिशन. तर त्यामध्ये आपण एनर्जी कन्झर्वेशन कसं करू शकतो? कीप डोअर अँड विंडो शट व्हेन AC इज ऑन. ज्यावेळेस आपण AC ऑन करतो, एअर कंडिशनर ऑन करतो, सपोज 10x10च्या रूममध्ये आपण एअर कंडिशनर लावलेलं आहे, आणि तुम्ही जर ACचं जर रेटिंग जसं आपण मोटर हॉर्स पॉवरवरती आपल्याला भेटते, ठीक आहे ना. सो तो AC जो आहे तो आपण टनावर, म्हणजे त्याची जी रेटिंग आहे ती टनमध्ये आपण मेजर करतो. 1 टन, 2 टन असं ACची जी रेटिंग असते. ठीक आहे, सो आपण 10x10च्या रूममध्ये 1 टनाचा AC आपण इन्स्टॉल केला. तर त्या 1 टनाचा जो AC आहे तो फक्त त्याची जी काही कॅपॅसिटी आहे तो 10x10चं जी काही रूम आहे, क्लोज रूम, त्या क्लोज रूमचंच टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी त्याची कॅपॅसिटी, रेटेड कॅपॅसिटी डिझाईन केलेली आहे. बट इन केस आपण त्या 10x10च्या रूमचा विंडो किंवा डोअर जर आपण ओपन ठेवलं, तर त्यावरती जो काही लोड आहे ACवरती तो लोड वाढणं म्हणजे काय होतं? तो सप्लायकडनं जास्त एनर्जी कन्झ्युम करतो. त्यामुळे आपलं एनर्जी कन्झर्वेशन जे टार्गेट आहे ते फुलफिल होत नाही. सो कीप डोअर अँड विंडो शट व्हेन AC इज ऑन. तर त्यावेळेस अशा केसमध्ये तुमचं डोअर आणि विंडो हा ऑफ असला पाहिजे. यूज सिलिंग फॅन इन्स्टेड ऑफ विंडोज फॅन व्हेन AC इज ऑन.
यूज सिलिंग फॅन इन्स्टंट ऑफ विंडोज फॅन वेन AC इज ऑन. सिलिंग फॅन त्यावेळेस यूज करायचा नाही, विंडो फॅन त्यावेळेस यूज केला तरी चालेल ज्यावेळेस AC ऑन असतो. यूज डबल डोअर ऑटोमॅटिक डोअर क्लोजर डबल क्लॅजेट विंडोज. ह्या सिस्टम आपल्या त्या कन्स्ट्रक्शनमध्ये किंवा त्या रूममध्ये असणं गरजेचं आहे. मेजर स्पेसिफिक एनर्जी कन्झम्पशन ऑफ कॉम्प्रेसर ॲट रेग्युलर टाईम इंटरवल. आता AC मध्ये जर बघितलं तर त्यामध्ये कॉम्प्रेसर असतं. कॉम्प्रेसर काय करतं तर एक तुम्ही जर बघितलं एक इनडोअर युनिट असतं आणि एक आउटडोअर युनिट असतं AC मध्ये. इनडोअर युनिट हे तुमच्या रूममध्ये फिट केलेलं असतं आणि एक आउटडोअर युनिट असतं ते आपल्या त्या रूमच्या किंवा त्या घराच्या किंवा त्या ऑफिसच्या बाहेर आपण इन्स्टॉल केलेलं असतं. तर ते जे कॉम्प्रेसर आहे ते बाहेरून एअर कॉम्प्रेस करते, एअर कॅच करतं आणि ती जी काही एअर आहे ती कूलिंग पर्पजसाठी आपण यूज करतो. तर त्यामध्ये कॉम्प्रेसर असतं. ठीक आहे. टू प्रॉपर क्लिनिंग इन्स्पेक्शन अँड मेंटेनन्स मशीन. तर त्या ACचा जो काही मेंटेनन्स आहे किंवा त्या कॉम्प्रेसरचा जो मेंटेनन्स आहे तो आपण वेळोवेळी करणं गरजेचं आहे. एनर्जी कन्झर्वेशन इन एअर कॉम्प्रेसर. ठीक आहे. कीप लो टेम्परेचर ॲट कॉम्प्रेसर इनलेट बिकॉज 3% increase in temperature of inlet can increase 1% increase in power consumption. कीप लो टेम्परेचर ॲट कॉम्प्रेसर. कॉम्प्रेसरचं टेम्परेचर हे आपण जी काही सेटिंग असते ना ACची तर ती आपण टेम्परेचर कमी ठेवलं पाहिजे. ठीक आहे. डिक्रीज discharge pressure because 10% decrease in discharge pressure can save 5% of energy. 5% ऑफ एनर्जी. जिकडे जर 3% आपण जर इंक्रीज केलं टेम्परेचर तर 1% आपण एनर्जी कन्झ्युम करू शकतो. इकडे जर 10% डिक्रीज केलं तर 5% आपण एनर्जी सेव्ह करू शकतो. मेजर कॉम्प्रेसर आउटलेट पर युनिट इलेक्ट्रिक इनपुट ॲट अ रेग्युलर इंटरवल. म्हणजे थोडक्यात इफिशियन्सी आपण ही रेग्युलर कॅल्क्युलेट केली पाहिजे आणि त्यावरती आपण डिपेंड राहिलं पाहिजे की कॉम्प्रेसरचा मेंटेनन्स किंवा मशीनचा मेंटेनन्स आपण केला करणं गरजेचं आहे किंवा नाही. डू रेग्युलर मेंटेनन्स. ठीक आहे. देन एनर्जी कन्झर्वेशन इन पंप्स. हे जे काही पंप्स आहेत तर त्या पंप्समध्ये आपण मग त्यामध्ये तुमचे सबमर्सिबल पंप्स असतील, सिंगल फेज पंप असतील, 3 फेज पंप्स असतील तर त्यामध्ये आपण एनर्जी कन्झर्वेशन कसं करू शकतो. यूज प्रॉपर रेटिंग पंप्स. मग असे सांगितलं जर 3 HP मोटरची जर गरज आहे त्या ठिकाणी आपण 5 HP मोटर यूज करतो. नेसेसिटी नसेल तर प्रॉपर जेवढे आपल्याला डिमांड आहे तर तेवढ्याच कॅपॅसिटीचं आपण मोटर यूज करणं गरजेचं आहे. यूज थ्रोटलिंग व्हॉल्व फॉर फ्युएल कंट्रोल. फ्युएल कंट्रोलसाठी आपण थ्रोटलिंग व्हॉल्व त्याला आपण हा व्हॉल्व कंट्रोलिंग व्हॉल्व त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. तो इनबिल्ट त्या पंपामध्ये त्या पद्धतीने असतो. यूज 2-3 पंप्स इन्स्टंट ऑफ ओनली 1 पंप वेअर देअर इज अ चेंज इन लोड कंडिशन. यूज 2-3 पंप्स इन्स्टंट ऑफ ओनली 1 पंप्स वेअर देअर इज अ चेंज इन लोड कंडिशन. जर आपण 10 HP मोटर जर त्या ठिकाणी यूज केली तर 10 HP मोटरवरती आपण जर लोड देत असू तर त्या ठिकाणी आपण जर 5-5 HP दोन पंप जर आपण यूज केले तर त्यामध्ये जर लोड जर आपला कमी झाला सपोज 10 HP 5-5 HP दोन मोटर आहेत. ठीक आहे. आणि त्यावेळेस आपल्याला लोड डिमांड 10 HP असेल तर त्या आपण किंवा 10 HP मोटरची गरज असेल तर आपण त्या दोन्ही ऑपरेट करू. पण जर पंप जर HP रेटिंगची किंवा जास्त HP रेटिंगची मोटरची गरज जर नसेल तर ऑपरेशन जर कमी असेल तर आपण 5 HP एकच पंप चालू ठेवून एक पंप आपण शटडाऊन करू शकतो. सो इन्स्टंट ऑफ हाय रेटिंग पंप यू हॅव टू यूज नंबर ऑफ पंप्स. डू प्रॉपर इन्स्टॉलेशन ऑफ पंप. ठीक आहे. बेल्ट इन प्लेस ऑफ V-होल्ड. देन यूज रेग्युलर मेंटेनन्स. यूज गुड क्वालिटी ऑफ PVC पाईप्स. त्यावरती पण तुमचं पंपवरती किती लोड आहे तो डिपेंड असतो. यूज लेस टर्न्स अँड यूज बेंड इन टर्न्स इन प्लेस ऑफ एल्बो. ठीक आहे. एल्बो किंवा बेंड किंवा टर्न्स हे मिनिमम असेल तर पंपवरती लोड हा कमी येतो. एनर्जी कन्झर्वेशन इन फॅन अँड ब्लोअर्स. ठीक आहे. आता हे पंप्सपर्यंत जर एनर्जी कन्झर्वेशन तुम्हाला कळलं असेल तर आपण नेक्स्ट जो पार्ट आहे इन फॅन अँड ब्लोअर्स देन बॉयलर तर हे आपण नेक्स्ट लेक्चरला आपण हे पॉईंट कव्हर करू शकतो. हवं तर आपण आता जो आज परत पार्ट झाला आहे नवीन तर तो पार्ट आपण रिवाईज करू आणि जर रिमेनिंग पार्ट आपला ह्या युनिटमधला जो बाकी आहे